वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा विशाल पर्व वसा जनसेवेचा सोहळा जन्म विशाल जोरदार टाळ्या सगळ्यांच्या. भूमिपुत्र कोकणचा आधार सर्वसामान्यांचा आदर्श नेतृत्वाचा यशस्वी कर्तृत्वाचा विशाल तुमचा आमचा जनसेवेसाठी सर्वांचा विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा विशाल पर्व वसा जनसेवेचा सोहळा जन्म विशाल स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. विघ्नहर्त्या श्री गणरायाला वंदन करून श्रीदेव पिंपळेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन उभ्या जगाने ज्यांचा आदर्श घेतला अशा महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजाशिव छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करून उपस्थित सर्व व्यासपीठाचे आणि माय माऊलींचे मी स्वतः सुमित दळवी शब्द सुमनाने स्वागत करीत आहे. विशाल पर्व ज्या नावातच विशाल आहे, संपूर्ण तरुण वर्गाचा जो प्रेरणास्थान बनलेला आहे आणि सबुंद कोकणचा सुपुत्र सिंधुदुर्गातच नव्हे तर राज्यामध्ये ज्यांचं नाव अगदी उल्लेखनीय म्हणून घेतलं जातं अशाच या व्यक्तिमत्वाचा आज शुभ हा असा दिवस. कारण त्यांच्याच वाढदिवसानिमित्त हा भव्य दिव्य असा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे आणि त्यातही करून अगदी उत्सुकता आणि कौतुक करावं असं वाटेल ते म्हणजे त्यांच्या आदरणीय सौ. कारण दोडामार्ग तालुक्यामध्ये हा सर्वप्रथम होणारा अविस्मरणीय असा खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार आहे. दोडामार्ग तालुक्यामध्ये हा कार्यक्रम असा यशस्वी होण्यामागचं कारण त्या मॅडम आहेत. कारण आजच्या ज्या महिला आहेत ते पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून समाजात पुढे वावरत आहे आणि तो सन्मान मॅडम तुम्ही आम्हा दोडामार्ग वासियांना दिलेला आहे. खरोखरच तुमचे मनस्वी आभार. विशाल पर्व हे नाव घेतल्यानंतरच तरुणांचं ताईद बनलं आहे आणि आमच्या अशा कोकणचा सुपुत्र हा आम्हाला भरगतचा आमच्या महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम देतो. हा सुद्धा उल्लेखनीय असा अविस्मरणीय कार्यक्रम. अशाच या व्यक्तिमत्वाचं दातृत्वाचं या ठिकाणी आम्ही स्वागत करीत आहोत. आदरणीय कोकणचे युवा नेते विशालजी परब यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे. कसई दोडामार्ग नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आदरणीय चेतनजी चव्हाण आपणास विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा विशाल पर्व प्रेमाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी सन्मान करत आहोत. त्याचबरोबर विघ्नहर्ता येणाऱ्या सर्व विघ्न दूर करून त्यांची यशस्वी कारकीर्द नेहमीच चालू राहो यासाठी विघ्नहर्त्या श्री गणरायांची मूर्ती सुद्धा या ठिकाणी त्यांना भूमिपुत्र कोकणचा आधार सर्वसामान्यांचा आदर्श नेतृत्वाचा यशस्वी कर्तृत्वाचा सर्व विघ्न दूर होऊन या ठिकाणी आदरणीय विशालजी परब यांना प्रेमाचं प्रतीक म्हणून गणरायांची मूर्ती सन्मानाने आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी आदरणीय चेतनजी चव्हाण विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा विशाल पर्व वसा एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक यशस्वी स्त्री असते आणि त्या पुरुषाला नेहमीच पुढाकार करत असते. अशा या कार्यक्रमाच्या खरोखरच प्रेरणास्थान बनलेल्या आदरणीय वेदिका परब गौरी पारसेकर आपणास विनंती करतोय की आपण हे त्यांना सन्मानपूर्वक या ठिकाणी प्रेमाचं प्रतीक आणि सन्मान चिन्ह देऊन पुरस्कृत करायचं आहे. यशस्वी कर्तृत्वाचा विशाल तुमचा आमचा
जनसेवेसाठी सर्वांचा विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा विशाल पर्व वसा जनसेवेचा सोहळा जन्म विशाल पर्व भूमिपुत्र कोकणचा त्यानंतर आधार पुत्र कसा असावा सर्वसामान्य हे अभिमानाने आणि ताट मानेने सांगण्यासाठी नेतृत्वाचा आपल्या मुलाने केलेलं यशस्वी कर्तृत्व हे डोळ्याने पाहावं यासाठीच या ठिकाणी आदरणीय विशालजी परब यांचे आई वडील सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आदरणीय चेतनजी चव्हाण आपणास त्यांचे बंधुराज आलेले आहेत. आदरणीय विकास परब चेतन चव्हाण आपणास विनंती करतोय की आपण त्यांना सन्मानपूर्वक या ठिकाणी सन्मानित विशाल करायचं. पर्व विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा विशाल पर्व वसा जनसेवेचा सोहळा जन्म विशाल पर्व त्यानंतर त्यांच्या आई या ठिकाणी प्रमिला परब या सुद्धा आलेल्या आहेत. भूमिपुत्र कोकण ज्योती जाधव आपणास विनंती करतोय की आपण त्यांना सन्मानपूर्वक सन्मानित करायचं आहे. आदर्श नेतृत्वाचा यशस्वी कर्तृत्वाचा विशाल तुमचा आमचा विशाल जनसेवेसाठी सर्वांचा विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा विशाल पर्व वसा जनसेवेचा सोहळा जन्म विशाल पर्व त्यानंतर जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय प्रकाशजी मोर्ये हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय चेतनजी चव्हाण आपणास विनंती करतोय की आपण त्यांना सन्मानपूर्वक सन्मानित करायचं आहे. आदरणीय मोर्ये साहेब. आदर्श नेतृत्वाचा यशस्वी कर्तृत्वाचा विशाल तुमचा आमचा विशाल जनसेवेसाठी सर्वांचा विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा आदरणीय विशालजी परब यांचे बंधुराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वसा आदरणीय जनसेवेचा विकास परब सोहळा चेतनजी चव्हाण आपणास विनंती करतोय की आपण विकास परब यांचं सन्मानपूर्वक स्वागत करायचं आहे. भूमिपुत्र कोकणचा आधार सर्वसामान्यांचा आदर्श नेतृत्वाचा यशस्वी कर्तृत्वाचा विशाल तुमचा आमचा विशाल जनसेवेसाठी सर्वांचा विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. तदनंतर जी मराठी संस्कृती आहे ती म्हणजे दीपप्रज्वलन. उपस्थित मान्यवरांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन करायचं आहे. आदरणीय विशालजी परब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन होणार आहे. भूमिपुत्र कोकणचा आधार सर्वसामान्यांचा आदर्श नेतृत्वाचा यशस्वी कर्तृत्वाचा विशाल तुमचा आमचा
जनसेवेसाठी सर्वांचा विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विशाल दीप प्रज्वलन होत आहे. मावळलीस जरी तू अंधाराची वाद आहे, मावळलीस जरी तू अंधाराची वाद आहे, म्हणून या सबंध जगात तुझी साथ आहे, म्हणून या सबंध जगात तुझी साथ आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन होत आहे. विशाल पर्व वसा जनसेवेचा सोहळा जन्म विशाल पर्व भूमिपुत्र कोकणचा आधार सर्वसामान्यांचा आदर्श नेतृत्वाचा यशस्वी कर्तृत्वाचा विशाल तुमचा आमचा जनसेवेसाठी सर्वांचा विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा विशाल पर्व वसा जनसेवेचा सोहळा जन्म विशाल पर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन झालेले आहे. तदनंतर त्यानंतर महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजाशिव छत्रपती महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे. विशाल पर्व विशाल पर्व वसा जनसेवेचा आम्ही न्यायाचं, नीतीचं, सद्धर्माचं राज्य निर्माण केलं आहे. ज्या अफजल खानाच्या तावडीतून तुमचे बादशाह थोडक्यात बचावले आणि घाबरून पळून आले, त्या अफजल खानाला उभा फाडलाय आम्ही. आमचा अपमान करताय. मराठे शाहीचे मानकरी म्हणजे मार खाऊ मुघल सरदार वाटले की काय तुमच्या बादशहाच? आम्ही आमचं स्वराज्य मनगटाच्या जोरावर आणि समशेरीच्या जीवावर उभं केलंय. तुमच्या सारखे बापा भावाचे मुडदे पाडून आयत्या सिंहासनावर बसलेलो नाही आम्ही. मराठा जगतो स्वाभिमानानं आणि मरतो देखील स्वाभिमानानं. जय भवानी अशा या आदर्श माझ्या राजाचं पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या शुभ हस्ते स्वागत आणि पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे. मान्यवरांना विनंती करतोय की आपण पुन्हा एकदा व्यासपीठाकडे स्थानबद्ध व्हायचं आहे. विशाल पर्व त्यानंतर या ठिकाणी मान्यवर विराजमान झालेले आहेत. यामध्ये कसई दोडामार्ग नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आदरणीय चेतनजी चव्हाण, वक्रतुंड मित्रमंडळ दोडामार्ग याचे अध्यक्ष मनोज पारसेकर, आपणास विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. नेतृत्वाचा यशस्वी कर्तृत्वाचा विशाल तुमचा आमचा जनसेवेसाठी सर्वांचा विशाल पर्व त्यानंतर आदरणीय विवेकानंदजी नाईक, सामाजिक कार्यकर्ते मनोज पारसेकर, आपणास विनंती करतोय आपण त्यांना सन्मानित करावं. विशाल पर्व विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा विशाल पर्व त्यानंतर नगरसेविका आदरणीय गौरी पारसेकर, ज्योती जाधव, आपणास विनंती करतोय की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. विशाल पर्व वसा जनसेवेचा सोहळा जन्म विशाल पर्व नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष आदरणीय देवीदास गवस, मनोज पारसेकर, आपणास विनंती करतोय आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. भूमिपुत्र कोकणचा आधार त्यानंतर स्वराली गवस, गौरी पारसेकर, आदर्श आपणास विनंती करतोय आपण त्यांचं नेतृत्वाचा स्वागत करायचं आहे. यशस्वी कर्तृत्वाचा विशाल तुमचा आमचा आदरणीय त्यानंतर क्रांती जाधव पारसेकर मॅडम, त्यांचं स्वागत करायचं आहे. विशाल पर्व विशाल पर्व
संजना मावळेकर यांचं विशाल स्वागत पर्व. पारसेकर मॅडम यांनी करायचं आहे. विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा विशाल पर्व वसा त्यानंतर सुकन्या जनसेवेचा पनवेलकर विशाल यांचंही पर्व स्वागत पारसेकर मॅडम सोहळा यांनी करायचं आहे. जन्मदिनाचा विशाल पर्व वसा जनसेवेचा सोहळा जन्म विशाल पर्व त्यानंतर देवीदास भूमिपुत्र नितीन मणेरकर कोकणचा बांधकाम सभापती आधार नगरपंचायत सर्वसामान्य दोडामार्ग यांचं स्वागत मनोज पारसेकर यांनी आदर्श करायचं आहे. नेतृत्वाचा यशस्वी कर्तृत्वाचा त्यानंतर विशाल रामचंद्र मणेरकर तुमचा नगरसेवक यांचंही स्वागत मनोज पारसेकर यांनी जनसेवेसाठी करायचं आहे. सर्वांचा विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व प्रवीण गवस विशाल यांचंही पर्व. स्वागत मनोज पारसेकर यांनी करायचं आहे. विशाल पर्व वसा त्यानंतर देवेंद्र शेखर जनसेवेचा यांचंही विशाल स्वागत करायचं पर्व आहे. सोहळा रंगनाथ गवस यांचंही जन्मदिनाचा स्वागत विशाल पर्व वसा सुनील जनसेवेचा गवस यांचंही विशाल स्वागत पर्व करायचं आहे. सोहळा जन्मदिनाचा विशाल पर्व वसा जनसेवेचा सोहळा जन्म विशाल पर्व मान्यवरांचं स्वागत झालेलं आहे. भूमिपुत्र कोकणचा कारण आजच्या महिला जमला आहेत त्यांचा हा पूर्वापार कार्यक्रम आदर्श पुढे आहेच त्याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली यशस्वी आहे. कर्तृत्वाचा तत्पूर्वी या ठिकाणी कसई दोडामार्ग नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आदरणीय चेतनजी चव्हाण सर्वांचा यांचंही स्वागत झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय वक्रतुंड मित्रमंडळ याचे अध्यक्ष आदरणीय मनोज पारसेकर यांचं स्वागत चेतन चव्हाण यांनी करायचं आहे. विशाल पर्व विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा विशाल पर्व वसा जनसेवेचा त्यानंतर पुढील सोहळा कार्यक्रमाकडे आपण जन्म वळत आहोत. विशाल पर्व सामाजिक कार्यकर्ते आदरणीय विवेकानंद नाईक आपणास विनंती करतोय की आपण या ठिकाणी विशाल पर्व अशा या परब साहेबांना आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत. भूमिपुत्र कोकणचा आधार सर्वसामान्यांचा सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे या जिल्ह्याचे यशस्वी उद्योजक श्रीमान विशालजी सो परब मॅडम, त्यांच्यासोबत आलेले त्यांचे पिताश्री, त्यांच्या आई, त्यांचे बंधू, त्यांच्यासोबत आलेले त्यांचे मित्र, ह्या नगरीचे विकासाचे गॅस घेतलेले आमचे मित्र श्रीमान चेतनराव चव्हाण, उपनगराध्यक्ष देवीदास गवस, वक्रतुंड मित्रमंडळाचे अध्यक्ष आमचे मित्र सन्माननीय मनोज पारसेकर, इतर नगरसेवक नगरसेविका, उपस्थित व्यासपीठ, मित्र हो, पत्रकार आणि तालुक्याच्या विविध भागातून आलेल्या आमच्या सगळ्या सबला महिला, सर्वप्रथम परवा विशाल साहेबांचा वाढदिवस साजरा होणार आहे. मी अगोदरच साहेबांना माझ्या वतीने, माझ्या कुटुंबियाच्या वतीने आणि तुमच्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. खरं तर विशाल साहेबांची ओळख मी करून द्यायची गरज नाही, कारण गेल्या वर्षी वक्रतुंडच्या कार्यक्रमात साहेबाने अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला केलेलं होतं. अर्थात आताही आम्ही अपेक्षित करू की त्याचप्रमाणे गेल्या वर्षीप्रमाणे साहेबांचं सहकार्य यंदाही आम्हाला असेल. त्याच्यामुळं साहेब परिचित आहेत. मला इथं जास्त वेळ न घेता एक दोन गोष्टीचा इथं खास करून उल्लेख करायचा आहे की आपल्या हिंदू संस्कृतीत आपण असं म्हणतो, जेव्हा बाळ लहान असतं, शिक्षण घेतं, कॉलेज करतं, तेव्हा त्या बाळाचा परिचय समाजामध्ये आईवडिलापासून सुरू होतो की
की हा अमुक अमुक आईचा मुलगा किंवा वडिलांचा मुलगा. पण कालांतराने जेव्हा तोच मुलगा किंवा ती मुलगी मोठी होते आणि आपल्या कर्तृत्वावर उभी राहते, तेव्हा त्याच्या आईवडिलांची ओळख त्या मुलाच्या किंवा मुलीच्या ह्याच्यातनं होते. आणि आज नेमकी परिस्थिती अशीच आहे. व्यासपीठावर बसलेले आमचे सन्माननीय उद्योजक हे एवढे मोठे झाले आहेत की त्यांच्या आईची आणि वडिलांची छाती फुलून गेलेली आहे. आणि खरा तो ह्या व्यासपीठावर त्यांना सन्मान आहे. त्यांची ओळख म्हणजे विशाल परब आहेत. खरं म्हणजे विशाल परबांची ही जी ओळख मी सांगितली आहे ती आजच्या सगळ्या तालुक्याच्या तमाम युवकांनी हे उदाहरण धरलं पाहिजे. आणि आपल्या आई वडिलांचे मान उंचावेल असं कार्य तुम्ही जीवनात केलं पाहिजे. मी विशाल साहेब सगळ्याच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देण्या इतकं मोठा नाही आहे, परंतु मी एवढंच सांगतो की परमेश्वर तुम्हाला, तुमच्या पत्नीला आणि संबंध कुटुंबाला खूप निरोगी आयुष्य देवो, लोकांचं कल्याण करण्यासाठी खूप तुम्हाला आरोग्य देव, निरोगी आयुष्य देव आणि असंच राखू. मला आणखीन एकच गोष्ट परबसाहेब आत्ता मला सुचलं. बऱ्याच वर्षापूर्वी मी एक गोष्ट वाचली होती की एक वडील, तो वाचक होता बऱ्यापैकी, तो वाचत होता आणि त्याचं एक 7-8 वर्षाचं मूल त्यांना येऊन म्हणाला, पप्पा मला तुम्हाला काही 2-3 प्रश्न विचारायचे. तो एवढा वाचनात गुंग झालेला होता, त्याला त्या मुलाला उत्तर द्यायचं नव्हतं. त्याने एक ट्रिक केली आणि समोर बसलेला दिसलेला पेपर त्याने 2-4 तुकडे फाडले आणि ते म्हणाले, हा पेपर जो फाडलेला आहे त्याच्या बाजूने भारत देशाचा नकाशा होता, तो तू मला परत जोडून घे, मग तुला मी प्रश्नाची उत्तरं देतो. आणि तो वाचायला परत चालू केलं. त्याला वाटलं, बापाला वाटलं की ह्याला तासभर लागेल, पण सरप्रायझिंगली 5-10 मिनिटात त्या मुलाने तो कागद जोडला आणि बापाला सांगितलं, हा तो नकाशा मी तयार केलेला आहे. बापाला अजब वाटलं की कसं काय एवढं झालं, कारण देशाचा पूर्ण नकाशा होता. पण 10 मिनिटात त्या मुलाने आणून दिल्याबरोबर तो सरप्राईज झाला आणि विचारलं, हे कसं काय. तर त्या मुलाने जे उत्तर दिलं ते सर्वांनी तुम्ही ऐकून घ्या. तो म्हणाले, बाबा मला कुठं दिल्ली आहे, कुठं काश्मीर आहे, कुठं बेंगाल आहे, कुठं ओरिसा आहे, कुठं बिहार आहे किंवा कुठं काय आहे हे मला माहीत नाही. पण त्याच्या बाजूने जेव्हा तो कागद तुम्ही फाडत होता त्याच्या बाजूने एक अखंड माणूस तिथं त्याचं चित्र होतं. आणि जेव्हा माणूस होता तेव्हा मला माहीत होतं माणसाचं नाक कुठं असतं, डोळे कुठं असतात, कान कुठं असतात, डोकं कुठं असतं. मी ते जोडत गेलो. माणूस जोडल्याबरोबर अखंड देश जोडला गेला. मला ह्याच्यातनं तुम्हाला एकच सांगायचं आहे की विशाल साहेबाने आपल्या कर्तृत्वावर वैभववाडीपासून दोडामार्गपर्यंत माणसाची जोडलेली आहे. आणि हा प्रवास त्याचा न थांबता, सिंधुदुर्गापर्यंत न थांबता, ही जी जोडलेली माणसं आहे ती राज्यापर्यंत त्याची पोचावी आणि कालांतराने देशापर्यंत पोचावी, एवढंच मी शुभेच्छा देतो. परत इथं त्यांना दीर्घायुष्य लाभो एवढंच चिंतन परमेश्वराकडे मागतो. तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. त्यानंतर हा सुवर्णाचा क्षण हा दोडामार्ग वासियांसाठी लाभलेला आहे, कारण महिला या नेहमीच चूल आणि मूल अशी पंक्ती घेऊन वावरत असतात आणि त्याचाच भाग म्हणून आदरणीय सौ वेदिका परब यांनी हा दोडामार्गसाठी कार्यक्रम दिलेला आहे. त्यामुळेच परब मॅडम आपणास विनंती करतोय की आपण महिलांसाठी मनोगत व्यक्त करायचं आहे. उपस्थित मान्यवर तसेच माझ्या बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमाचे सर्व विशाल परब साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा जो काय आज खेळ रंगला पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रम ठेवलेला आहे तो केवळ विशेष करून स्त्रियांसाठी ठेवलेला आहे. त्यामागचे उद्देश एकच आहे की आजच्या या स्त्रिया अहोरात्र काम करून थकलेल्या असतात. त्यांच्यासाठी करमणुकीचे साधन तसेच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्पेशली कार्यक्रम फार काही राबवले जात नाही. अशा ह्या स्त्रियांना माझ्याकडून एक हसवण्यासाठी एक लहानसा छोटासा हा माझा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला तुम्हा सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून खरंच मला फार आनंद झाला.
प्रत्येक स्त्री ही त्या घरची लक्ष्मी असते आणि त्या लक्ष्मीचा आदर सन्मान करावा या मताची मी आहे. माझ्या 2 शब्दात मी स्त्री जन्माची एक कहाणी मी तुम्हाला सांगते. स्त्री म्हणजे काय वेगळं नसतं, स्त्री म्हणजे काय वेगळं नसतं, ती सुद्धा एक मनुष्यच असते, तिला सुद्धा एक आयुष्यच असतं. तुडवली तर नागिन असते, तुडवली तर नागिन असते आणि डिवसली तर वाघीण असते, डिवसली तर वाघीण असते. तान्ह्या बाळाची नीज असते तर कडाडली तर वीज असते आणि बरं का तिच्याच गर्भात या साऱ्या जगाचं बीज असते. अशा या स्त्री जन्माला माझा सन्मान. आणि तसेच इथे आलेल्या तमाम स्त्रियांना त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून भरपूर शुभेच्छा. एवढंच सांगून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. सर्वप्रथम शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून सर्वांना या सिंधुदुर्गातील कोकणातील सर्व देवदेवतांना मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो की आजचे सत्कार मूर्ती आणि ज्यांचा वाढदिवस आहेत ते विशालजी परब आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियाला लाख लाख शुभेच्छा देतो आणि उत्तम आरोग्य दीर्घायुष्य लाभो अशी संपूर्ण कोकणातील देवदेवतांकडे प्रार्थना करतो की त्यांना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य लाभो. त्याचप्रमाणे आज व्यासपीठावर उपस्थित असणारे आजचे सत्कार मूर्ती विशालजी परब, त्याचप्रमाणे सौ वेदिका परब, त्याचप्रमाणे त्यांचे वडील प्रभाकरजी परब, आई, भाऊ आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांनी कार्यक्रम चांगल्या प्रकारे आयोजित केला ते चेतनजी चव्हाण, त्याचप्रमाणे त्यांचे सर्वच सहकारी आणि व्यासपीठावर असणारे सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर असणारे सर्व पत्रकार मित्र हो आणि मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या महिला भगिनी हो. आज या ठिकाणी विशालबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर वाढदिवसानिमित्ताने सांगावंसं वाटतं की त्याने बरेच वर्ष 10-12 वर्ष आपलं कर्तृत्व ज्यावेळी ज्याने 100 रुपये कमावले त्यावेळी विशालबाईने 10 रुपये समाजासाठी खर्च करण्याचं ठरवलं. त्याने आपल्या संपूर्ण 100चे 100 रुपये आपल्या खिशात घातले नाही, त्याच्यामध्ये अनेक वाटे केले. त्याप्रमाणे त्याचे वडील जर परिस्थिती बघितली तर शून्यातून ते एक लाकूड व्यावसायिक होते आणि लाकूड व्यावसायिकानंतर आज जिल्ह्यातील एक प्रथम क्रमांकाचे 2 भाऊ आणि ते चांगले कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्याच्यामधून विशाल परबजींचं लग्न झालं ते अगदी आमच्या मानगाव खोऱ्यातील वाडोस्या गावामध्ये त्यांचा जन्म आहे आणि त्याच ठिकाणी त्याने वयाच्या मला वाटतं 22व्या वर्षी त्याने लग्न केलं आणि ते सुद्धा या ठिकाणची रवींद्रजी परब यांची सुकन्या वेदिका परब, आम्ही त्याला अगदी जवळून सोनू म्हणतो. अशा पद्धतीचं दोघांचं या ठिकाणी समाजासाठी काहीतरी करायचं. आपण ज्या दिवसापासून लग्न झालं त्या दिवसापासून विशालला सुद्धा त्यांनी साथ दिली आणि विशाल अगदी नावाप्रमाणे विशाल व्हायला लागला आणि आईवडिलांचे आशीर्वाद पूर्णपणे त्याच्या पाठीशी असल्यामुळे संपूर्ण सर्वसामान्य माणूस कसा जगतो, झोपडीमध्ये कसा जेवतो, कामावर गेल्यानंतर कसं जेवायचं हे सगळं विशालला माहीत आहे. म्हणजे संपूर्ण पाय त्याचे जमिनीला आजही लागतात. आज संपूर्ण भारत देशामध्ये चांगल्या प्रकारचा तो व्यवसाय करतात आणि त्याला पूर्णपणे वेदिका परब यांची त्यांच्या सौची साथ आहे. अशा पद्धतीचं गेल्या 12 वर्षामध्ये या ठिकाणी छोटी मोठी काम करतो. गेल्या 5-6 वर्षामध्ये तर मोठमोठे कार्यक्रम घेतो. कार्यक्रम घेत असताना आपण कमावलेल्या पैशामध्ये अनेक मंडळांना, अनेक रोग्यांना, अनेक कोण आजारी असतील, कोण गरीब असेल, कोण अगदी अडलेला असेल, अशा अनेक वैभववाडीपासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये अनेक लोकांना सहकार्य करत असतो आणि मिळवलेल्या पैशातून परमेश्वराच्या नावाने सुद्धा 2 रुपये खर्च करतो. अनेक मंदिरांना पैसे या ठिकाणी दिलेले आहेत. मित्रहो, तुम्हाला सांगायचं मी माझा अगदी जवळचा पुतण्या म्हणून असं सांगत नाही की अगदी जवळचा माझ्या मित्राचा मुलगा म्हणून सांगत नाही की अशी प्रवृत्ती कोणामध्ये नसते. ही प्रवृत्ती विशालमध्ये आलेली आहे आणि ही विशालमध्ये प्रवृत्ती आल्यामुळे संपूर्ण जगाला, संपूर्ण देशामध्ये आणि या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जनसेवेचा वसा त्याने घेतलेला आहे. परवाच सुद्धा गेल्या वर्षी त्याने फार मोठा कार्यक्रम कुडाळमध्ये केला. माननीय निलेशजी साहेबांचा वाढदिवस सुद्धा निलेशजी साहेबांनी परवा उल्लेख केला. पेपरामध्ये तुम्ही बऱ्याच जणांनी वाचलं असेल की या ठिकाणी की माझा वाढदिवस जर कोण करायचा असेल तर सर्वात मोठा विशाल परब करतो निलेशजी साहेबांचा वाढदिवस, असं त्यांनी स्वतः म्हणून सांगितलं. हे आम्ही आमच्या प्रत्यक्ष डोळ्याने बघितलेलं होतं. तुम्हाला माहिती आहे निलेशजी साहेबांच्या वाढदिवसाला
या ठिकाणी सीमागर्जना म्हणून कुडाळला नाटक आणलं होतं. संपूर्ण जिल्ह्याने ते पाहिलं, त्याशिवाय गोवा राज्यातील लोकांनी पाहिलं, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांनी पाहिलं, रत्नागिरीतील राजापूरचे लोक होते आणि याचे संपूर्ण साक्षीदार आम्ही होतो. आणि माननीय राणेसाहेबांच्या छायेखाली विशालजी पर्वतासारखा वाढत गेला आणि वाढता 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 त्यांनी आजपर्यंत या ठिकाणी आज त्याचा 35वा आपण सर्वजण वाढदिवस साजरा करत आहोत. हे तुमचं आमचं सर्वांचं भाग्य आहे. असा मुलगा आपल्या जिल्ह्यामध्ये जन्माला येणं ते सुद्धा आपलं भाग्य आहे. मी आई वडिलांना आम्ही त्यांना सांगतो की तुमच्या पोटी असा पुत्र लाभणं म्हणजे ही परमेश्वराची फार मोठी देणगी आहे. त्याचप्रमाणे त्यांना त्याच पद्धतीने साथ देणारी मिसेससुद्धा त्यांना मिळणं, सौ मिळणं ही सुद्धा त्यांचं भाग्य आहे. या दोघांनी एवढं नियोजन करतात. आज गेल्या 8 दिवसमध्ये परवा यांचा कार्यक्रम झाला, इंदुरकर महाराजांचा कुडाळमध्ये कार्यक्रम झाला. त्याला हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी जनता वारकरी संप्रदाय या दोडामार्गमधून सुद्धा वारकरी गेलेले होते. अशा पद्धतीचा त्या ठिकाणी भव्य दिव्य असा कार्यक्रम झाला. आजही या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम केला. उद्या परवा 13 तारीखला वेंगुर्ल्यामध्ये दांडियाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे 15 तारीखला सावंतवाडीमध्ये जुबिल नोटिया यांचा कार्यक्रम जागतिक सिंगर आहे याचा सुद्धा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे. असं मित्र खूप त्याच्याबद्दल काही सांगायचं आहे. सांगायचं महत्त्वाचं एवढं आहे, तो एवढा मोठा झाला, कोट्याने रुपये जरी वाढदिवसाला खर्च केले आणि जनतेसाठी खर्च केले आणि तो स्वतः उद्योजक एक चांगला बनलेला आहे. आणि चांगला उद्योजक संपूर्ण देशामध्ये उद्योग जरी करत असला आज या वयामध्ये तरी तुमच्या आमच्या सर्वांच्या अगदी त्याची लीनता अगदी घेण्यासारखी आहे. आणि असा लीनतेचा मुलगा तुम्हाला कुठेही दुसरीकडे दिसणार नाही. मित्र हे मी अगदी त्याच्या जवळून जन्मतापासून त्याला ओळखतो. म्हणून तुम्हाला मी सांगतो की अशी प्रत्येक तरुणामध्ये प्रत्येक तरुणाने या विशालसारखा आरसा घेतला पाहिजे आणि विशालसारखा मोठं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक आई वडिलांनी असा मुलगा घडवायला पाहिजे. ज्यावेळी आपण मोठ्या विचारामध्ये तरुण मित्र राहतो त्यावेळी आपल्याला मोठे विचार मिळतात आणि हे विचार मिळण्यासाठी आपल्यासाठी मोठी माणसं लागतात. सर्वसामान्य माणूस सुद्धा मोठा उद्योजक आपल्यामध्ये मिसळणारा माणूस पाहिजे. त्याने आज या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 100 लोकांना या ठिकाणी काम दिलेलं आहे, हाताला त्यांच्या काम दिलेलं आहे आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये उद्योग करत आहे. अशा पद्धतीमध्ये त्याचे अनेक तरुणांनी या ठिकाणी मला वाटतं आम्ही सुद्धा त्या विशालबाईंना सांगतो की आमच्या भागामध्ये या, आम्ही अनेक तरुण जमा करतो. त्या ठिकाणी तुम्ही सांगा तुम्ही कसे घडलात आणि याच्यापुढे तरुण कसे घडले पाहिजेत याचं तुमचं उदाहरण द्या. कारण तू कसा होतास, कुठे होतास हे आम्हाला माहिती आहे. पण अशा सर्व तरुणीने विशालसारखे विचार घेऊन आपण पुढे जाणं गरजेचं आहे आणि विशालचे विचार घेऊन आपण सुद्धा असे उद्योजक बनण्याची आजची गरज आहे. खरोखरच विशाल जे कार्यक्रम आपल्याला जिल्ह्यामध्ये मोठमोठे सिंगर आणतो. इंदुरकर महाराज आणतो, गेल्या वर्षी अजित कडकडे आणले, गेल्या वर्षी चैतन्य महाराज कीर्तनकर आणले. का करतो की आपल्या जनतेला, सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य तरुणाला या ठिकाणी काहीतरी बघितलं पाहिजे. असं दुसरीकडे कुठे बघायला मिळत नाही. आज मी मुद्दा म्हणून सांगत नाही तुम्हाला, माझे कुडाळचे अनेक मित्र सांगतात की हा जुबिन नोटियाचा जर कार्यक्रम बघायचा झाला ते 10 ते 15 हजार रुपये तिकटीला मोजावे लागतात. मित्र हो, अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे. त्यावेळी अशा पद्धतीचा कार्यक्रम घेणं फार अत्यंत गरजेचं आहे आणि हा कार्यक्रम त्यांनी आपल्यासाठी ठेवलेला आहे. त्याचा परवा सावंतवाडीमध्ये 15 तारीखला आहे. सगळ्यांनी लाभ घ्या आणि विशाल सरचे आचार विचार घेऊन सर्व तरुणांनी यापुढे मोठे व्हा असं तुम्हाला सांगतो. आणि पुण्याचे एकदा विशाल परबला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो असे वाढदिवसानिमित्ताने कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. आपण सर्वांनी माझे 2 शब्द शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व आपल्या दोडामार्ग तालुक्याच्या व शहराच्या सर्वप्रथम या सर्व नारी शक्तीला माझा मानाचा मुजरा. कारण विशालभाई 5 वाजल्यापासून हे महिला इकडे बसून आहेत. आजच्या या विशाल पर्वाच्या या कार्यक्रमाच्या न्यू होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित आपले मान्यवर विशालजी परब, तसेच त्यांच्या अर्धांगिनी वेदिकाजी परब, त्यांचे वडील, त्यांचे भाऊ आणि आपले मोर्येजी आणि आपल्या मंडळाचे वक्रतुंडाचे मंडळाचे अध्यक्ष मनोजी पारसेकर, माझे सहकारी मित्र देवीदासजी गवत, नितीन मनेरीकर,
रामचंद्र मणिकर, सर्व नगरसेविका व व्यासपीठावर आपले सरपंच आणि माझे सर्व मित्रबंधू हो आणि माझे पत्रकार बंधू हो. खरं तर एक सांगायचं म्हणजे सर्वप्रथम मी माझ्या दोडामार्ग शहराच्या आणि सर्व दोडामार्ग तालुक्याच्या वतीने विशालजी तुमचा मी खरंच ऋणी आहे आणि आभारी आहे. कारण असा हा कार्यक्रम तुम्ही आमच्या दोडामार्गला दिलात त्याबद्दल मी मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांनी जोरदार एक टाळ्या वाजवून विशालजींची खरंच एक मनापासून ही इच्छा व्यक्त करतो की त्यांचे आभार मानले पाहिजेत. विशालजी, माझे आणि तुमचे संबंध फक्त 2 वर्ष आहेत, 2 वर्षातच झालेले आहेत. पण मी राजकीय पटल्यावर असताना माणसाला ओळखतो आणि जो मी माणूस ओळखला आहे तो मला भेटलेला एक हिरा आहे. कारण ह्या जनतेला कोणीतरी मदत करण्याचा जो धाडस दाखवतो, आपल्या खिशातनं पैसे खर्च करण्याचं धाडस दाखवतो, ज्याची एक दानवृत्ती आहे, अशा समाजाला आज अशा माणसांची गरज आहे. आणि खरंच तुम्हाला बघून कधी तुम्ही माझ्याहून 3 वर्षांनी लहान आहात, पण कधीतरी असं वाटतं की जे आपण कार्य करतात ते खरंच खूप मोठं कार्य आहे. असंच कार्य करत राहा आणि सर्व जनतेला तुमच्या योगदानाने चांगलं असे कार्यक्रम भेटून दे आणि तुमची मदत भेटून दे. काय शास्त्र काय बोलत नाही, कारण महिला वर्ग पण एकदम रागाने बघायला लागल्यात की यांची भाषणं कधी संपतात आणि आपल्याला कार्यक्रम कधी बघायला भेटतो. तर आता माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नंतर या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम महिलांसाठी आयोजित केलेला आहे. त्यानिमित्तच या ठिकाणी महिलांसाठी, ज्या समाजासाठी आज प्रेरित होऊन काम करतात अशा महिलांसाठी चेतन चव्हाण मित्रमंडळ आणि वक्रतुंड मित्रमंडळ यांनी सत्कार आयोजित केलेला आहे. त्यामध्ये ज्यांची नावं घेतोय त्यांनी लगोलग या ठिकाणी व्यासपीठाकडे यायचं आहे. आदरणीय परब मॅडम यांच्या शुभहस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. उपमा गोपाळ गावडे माजी नगरसेविका यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. आदर्श नेतृत्वाचा सौ दीपाली दिलीप परमेकर विशाल तुमचा माजी ग्रामपंचायत सदस्य जनसेवेसाठी सर्वांचा विशाल पर्व, विशाल पर्व, विशाल. कारण समाजासाठी ज्यांचा हातभार हा मोलाचा लाभलेला आहे अशांचा या ठिकाणी सन्मान. त्यानंतर स्वाती श्रीकांत नाईक यांनीही व्यासपीठाकडे यायचं आहे. विशाल पर्व वसा जनसेवेचा नावं घेतलेल्यांनी लगोलग याकडे यायचं आहे. स्वाती श्रीकांत नाईक, स्नेहप्रभा दत्ताराम सावंत, भूमिपुत्र कोकणचा आधार सर्वसामान्यांचा, आदर्श नेतृत्वाचा यशस्वी कर्तृत्वाचा विशाल तुमचा. संजना संतोष नाईक, जनसेवेसाठी सर्वांचा विशाल पर्व. मनीषा सुभाष चव्हाण माजी ग्रामपंचायत सदस्य, विशाल पर्व. त्याचबरोबर आदरणीय चेतनजी चव्हाण यांच्या मातोश्री उर्मिला उमेश बेतकेकर यांनीही व्यासपीठाकडे यायचं आहे. मंदाकिनी महादेव हडपकर, विशाल पर्व वसा सौ पूजा जयेंद्र बिर्जे शिक्षिका दोडामार्ग, वीणा विनायक मणेरीकर, उल्का भूमिपुत्र कोकणचा अलका विटू ताटे यांनीही व्यासपीठाकडे यायचं आहे. आदर्श नेतृत्वाचा छाया प्रकाश फुलारी कर्तृत्वाचा यांनीही व्यासपीठाकडे यायचं आहे. तुमचा आमचा सौ शीतल चंद्रकांत माणगावकर, सर्वांचा विशाल पर्व, विशाल पर्व, त्यानंतर विशाल पर्व, विशाल पर्व. शहरात ज्यांचं नाव नेहमीच घेतले जाणाऱ्या वत्सला मावशी यांनाही व्यासपीठाकडे आमंत्रित करण्यात येत आहे. विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा, विशाल पर्व वसा जनसेवेचा, विशाल पर्व या ज्या विशाल या ज्या सत्कार मूर्ती आहेत त्यांचं खरोखरच जनसेवेचा समाजाप्रती सोहळा आपलं कुटुंब सांभाळत यांनी दोडामार्ग शहरासाठी आपण प्रेरित होऊन काम केलेलं आहे. त्यांचं या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. भूमिपुत्र कोकणचा आधार सर्वसामान्यांचा, आदर्श नेतृत्वाचा
यशस्वी कर्तृत्वाचा विशाल तुमचा आमचा जनसेवेसाठी सर्वांचा विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व वसा जनसेवेचा त्यानंतर पर्व सोहळा जन्मदिनाचा जी वत्सला मावशी म्हणून ज्याचा आपण नामोल्लेख करत आहोत त्याही या ठिकाणी आलेल्या आहेत. खरोखरच त्यांच्या हातावर खेळलेली लहान बाळं या ठिकाणी सुद्धा ह्या कार्यक्रमादरम्यान आलेली आहेत. अशा या वत्सला मावशी दोडामार्ग शहरात त्यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. भूमिपुत्र कोकणचा आधार सर्वसामान्यांचा आदर्श नेतृत्वाचा यशस्वी कर्तृत्वाचा विशाल तुमचा आमचा जनसेवेसाठी सर्वांचा विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व हे पर्व सोहळा जन्मदिनाचा फक्त शहरापुरतं न थांबता सबंध तालुक्यात फिरलेलं होतं ते म्हणजे जितन चव्हाण मित्रमंडळ यांच्या मार्फत. म्हणूनच शहरापुरते न राहता तालुक्यामध्ये सुद्धा हे विशाल पर्व फिरलेलं होतं. तालुकावासियांसाठी सुद्धा सत्कार या ठिकाणी ठेवलेला आहे. त्यामध्ये माया दयानंद लोंढे यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. भूमिपुत्र कोकणचा अंजू महादेव गवस उसप कोकरल उपसरपंच, लक्ष्मी लक्ष्मण गवस, यशस्वी कर्तृत्वाचा विनया विनायक गवस जनसेवे नावं घेतोय त्यांनी लगोलग व्यासपीठाकडे यायचं आहे. विशाल पर्व चांदणी चंदन शिरोडकर विशाल पर्व उपसरपंच माटणे, विशाल पर्व देवीशा दिनेश गवस आंबडगाव, विशाल पर्व विशाल दिया देवीदास गवस ग्रामपंचायत सदस्य उसप, विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा मनीषा विष्णुदास नाईक जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा ग्रामसंघ अध्यक्ष मणेरी, विशाल पर्व सरस्वती सगुण गवस माटणे, सोहळा जन्म विशाल पर्व भूमिपुत्र कोकणचा आधार सर्वसामान्य त्यानंतर संगीता अरुण पेडणेकर ग्रामसंघ अध्यक्ष यशस्वी आई, कर्तृत्वाचा विशाल तुमचा आमचा विशाल जनसेवेसाठी सर्वांचा विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा विशाल पर्व वसा जनसेवेचा सोहळा जन्म विशाल पर्व भूमिपुत्र कोकणचा आधार सर्वसामान्यांचा आदर्श नेतृत्वाचा यशस्वी कर्तृत्वाचा विशाल तुमचा आमचा विशाल जनसेवेसाठी सर्वांचा विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा विशाल पर्व वसा जनसेवेचा सोहळा जन्म विशाल पर्व विशाल पर्वाचा हा सांस्कृतिक भूमिपुत्र भरलेला हा कोकणचा कुंभमेळा
यामध्येच सांस्कृतिक कार्यक्रम हे आपल्या तालुक्यात होतच आहे. अशातच आज भजन मंडळ सुद्धा पुढे आलेली आहेत. यामध्ये मूळ पुरुष महिला भजन मंडळ सर्वांचा त्यांच्या विशाल पर्व. किशोर शेटवे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती विशाल करतो की पर्व. व्यासपीठाकडे यायचं आहे. विशाल पर्व. आज पुरुषांच्या विशाल खांद्याला खांदा पर्व. लावून आपला वेगळ्या प्रकारे असा उत्सव असणार आहे. विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा महिला भजन मंडळ विशाल पर्व. त्याची संपूर्ण टीम आपल्या वेगळ्या वसा प्रकारे जनसेवेचा त्यांना विनंती करतो. सोहळा जन्म विशाल पर्व. भूमिपुत्र कोकणचा आधार सर्वसामान्यांचा आदर्श नेतृत्वाचा यशस्वी कर्तृत्वाचा विशाल तुमचा आमचा विशाल जनसेवेसाठी सर्वांचा विशाल पर्व. विशाल पर्व. विशाल पर्व. विशाल पर्व. विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा विशाल पर्व वसा जनसेवेचा सोहळा जन्म विशाल पर्व. या कार्यक्रमाचे सर्व आदरणीय विशालजी परब युवकांचं प्रेरणास्थान, आपल्या कोकणचा सुपुत्र सिंधुदुर्गात ज्यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं आणि संपूर्ण कार्यक्रमाची धुरा काही प्रमाणात दोडामार्ग वासियांना ते नेहमीच देत असतात, असे आदरणीय विशालजी परब आपणास विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी येऊन मनोगत व्यक्त करायचं आहे. आदरणीय विशालजी परब. भूमिपुत्र कोकणचा आधार सर्वसामान्यांचा आदर्श नेतृत्वाचा यशस्वी आपल्या सिदेव पिंपळेश्वर आपल्या दोडामार्ग येथील सगळी देवदेवता आणि श्री स्वामी समर्थांना वंदन करून थोडंसं मी छत्रपतींच्या वंदनाने सुरुवात करतो. सगळ्यांनी थोडं हात वर करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की. थोडंसं मला वाटतं 5 वाजल्यापासून चेतनबाई बोलले आमची सगळी मंडळी बसली आहे. बघितल्यानंतर मला सुद्धा थोडा आळस यायला लागला. त्यामुळे छत्रपतींची वंदना केल्यानंतर सगळे तरोताजा झालेत. मी मोजून 2 ते 5 मिनटं बोलतो, कारण आजचा हा दिवस महिलांना दिलेला आणि माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम महिला. आजच्या या चांगल्या कार्यक्रमाला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने थोडंसं बाई एक 5 मिनटं तुमचा कार्यक्रम एक 5 मिनटात चालू करून देतो आम्ही, कारण सगळेजण 5 वाजल्यापासून थोडंसं मूड वेगळा झालेला आहे. पण माझे भाषण आणि माझे काही 4 शब्द ऐकण्यासाठी मी काय मोठा वक्ता नाही, पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आजच्या तरुणाईला एक चांगलं भुरळ येईल, चांगलं वाटेल किंवा चांगलं मार्गदर्शन देईल असं थोडंसं काही वाक्य असतात. त्यामुळे मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक पत्रकारसुद्धा बंधू आले आहेत. आजच्या या चांगल्या प्रसंगी उपस्थित असलेले माझ्यासोबत माझे आईवडील आहेत, माझी मिसेस आहे, त्याचप्रमाणे ज्यांनी आम्हाला लहान असल्यापासून मोठं करेपर्यंत गुरुवर्य म्हणतो ते आमचे जिल्हा बँकेचे आमचे डायरेक्टर प्रकाशजी मोरिये साहेब. आणि त्याचप्रमाणे या सगळ्या कार्यक्रमाची आयोजन नियोजन आणि याच्यापूर्वी अनेक कार्यक्रम ज्यांनी सगळे घडवले, या कार्यक्रमाचे खरे उद्घाटक म्हणायला हरकत नाही चेतनजी चव्हाण यांना जोरदार टाळ्या होऊ द्या. ज्यांनी हे अरेंजमेंट सगळी चांगली केली त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. त्याचप्रमाणे विवेकानंद नाईक साहेब, गौरी पारसेकर मॅडम, ज्योती जाधव मॅडम, स्वराली गवस नगरसेविका मॅडम, क्रांती जाधव
संजना मावळकर, सुकन्या पनवेलकर, रंगनाथ गवस आणि प्रवीण गवस, नगरसेवक नगरसेविका आणि येथील भारतीय जनता पक्षाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आणि आमच्या समोर बसलेल्या सगळ्या भगिनी, छोटे मोठे मित्र आणि पत्रकार बंधू आणि पाठीमागे व्यासपीठावर बसलेले सगळे पदाधिकारी, मला वाटतं बरेच दोडा मार्गातील ज्येष्ठ लोकसुद्धा आलेले आहेत. मला आनंद वाटला की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले कित्येक वर्ष माझा वाढदिवस साजरा केला जातो आणि हा वाढदिवस हा 1 आणि 2 दिवसाचा नसून 6 ते 7 दिवसाचा वाढदिवस सेलिब्रेशन हे आमचे मित्रमंडळ आणि भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते करतायत. मला आनंद वाटला. दोडामार्गमधनं मला काही दिवसापूर्वी फोन आला की साहेब तुमचा वाढदिवस आहे, तुमचा वाढदिवस आम्ही तुमच्यापर्यंत पोचू शकत नाही आणि तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी आम्हाला थोडीशी अडचण होते. इथले नगरसेवक आणि आमचे चेतनभाईंचे सगळे मित्रमंडळी माझ्यापर्यंत आले की साहेब आपण एखादा कार्यक्रम घ्यावा. तर मला वाटतं शिवगर्जना हे छत्रपतींचं हे मागच्या वर्षी कार्यक्रम झाला. कदाचित आपणाला माहिती आहे का, मला माहिती नाही. माहिती आहे का छत्रपतींचं नाटक आपण पाहिलं का कुडामधलं? कोणी पाहिलं तर थोडा हात वर करा. मॅडम एकट्याच पाहिलं आपण. मला वाटतं चेतनभाई आपण लोकांची सोय केली नसावी असं मला वाटतंय, पण मी बोललेलो त्यावेळी. पण मी खरं मनापासून सांगतो की तुमचे कोण कुडाळ आणि मालवण किंवा कणकवली साईडला कोण पाहुणे मंडळी असतील तर त्यांना विचारा की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाटक मागच्या 6 महिन्यापूर्वी कुडामध्ये निलेशजी राणे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन मी केलेलं होतं. या दोडामार्गच्या एका टोकाला ते वैभववाडीच्या दुसऱ्या टोकाला विशाल परबला कोण ओळखत नाही असं कुठे झालेलं नाही. छोटा मुलगा सुद्धा आज विशाल परब कोण आहे ओळखू शकतो. त्यामुळे मला एकच सांगायचं आहे की दोडामार्ग हा दुर्गम भाग पाहिला जायचा. आजही तीच परिस्थिती आहे. मला वाटतं आत्ताच इथे बाजूला मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट आलं त्यामुळे थोडंसं कुठेतरी दोडामार्ग हे मला वाटतं नकाशावर दिसतंय. बरोबर ना पत्रकार बंधू बरोबर ना? दोडामार्गसाठी मला वाटतं मी या दोडामार्गमध्ये 15-20 वर्ष काम करतोय. 15-20 वर्ष बघितल्यानंतर दोडामार्गला यायचं म्हटलं तरी अर्धा 1 तास जातो. चेतनभाई मला एकच सांगायचं आहे, तुम्ही सुद्धा यंग आहात, आम्ही यंग आहोत, पण आपण आपल्या पुढच्या पिढीने तुमचं आमचं नाव काढण्यासारखं काहीतरी करावं असं मला प्रामाणिक वाटतंय. खरोखर प्रामाणिक वाटतंय. कारण येथील रस्ते म्हणा किंवा इतर सुसज्ज इमारती म्हणा किंवा अत्याधुनिक इमारती म्हणा, हॉस्पिटल म्हणा, भारतीय जनता पक्ष हे आमचं सरकार आहे आणि या सरकारच्या वतीने अनेक विकास कामं केली जात आहेत. पण तरीसुद्धा चेतनभाई आपण प्रथम नागरिक या ठिकाणचे असल्यामुळे मला सांगावं असं वाटतंय. कायमच मंत्रालय म्हणा किंवा विधान भवन म्हणा या ठिकाणी मी जात असतो तर काही ना काही प्रश्न काढून आपण येथील विकास कामांसाठी काही ना काहीतरी आपण मदत आणण्यासाठी तुम्ही मला हाक मारा. तुम्ही आणि मी आपण एकत्रित या दोडामार्गचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करूया एवढं मी ठामपणे सांगतोय. कारण मला मी पोटतिडकीने असं का बोलतोय याचं कारण वेगळं आहे. मी जेव्हा बाहेरच्या देशामध्ये जातो त्यावेळी बाहेरचा देश कसा आहे तो पाहिल्यानंतर असं वाटतंय की आपला एरिया सुद्धा तसाच डेव्हलप व्हावा. सावंतवाडी म्हणा, दोडामार्ग म्हणा, वेंगुर्ला म्हणा, कुडा म्हणा, मालवण म्हणा, आपल्या जिल्ह्याचा सुद्धा असाच कायापालट व्हावा आणि आमची पुढची पिढी आमचं नाव काढेल आणि पुढच्या पिढीमध्ये आपलं नाव राहील एवढंच मला वाटतंय. मी जास्त बोलत नाही कारण खरा कार्यक्रम महिलांचा आहे. मला सांगावं असं वाटतं की हा कार्यक्रम चेतनभाई आमच्या मिसेसने मला सुचवला. माझ्या डोक्यात सुद्धा नाही हा कार्यक्रम, माझ्या डोक्यात नाही. आणि हा कार्यक्रम जेव्हा सुचवला तेव्हा आमचे तेजस मानेंना मी सांगितलं की बाबा चेतनभाईंना फोन करून विचार. तर तेजसभाईंना चेतनभाई बोलले की खरोखरच आमच्याकडच्या महिला खूप खुश होतील आणि मंगळगौरा आणि होम मिनिस्टर सारखा चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी घेऊ. मला वाटतं हा कार्यक्रम जेव्हा प्रसारित झाला त्यावेळी इतर तालुक्यातनं सुद्धा आम्हाला बोलवणं झालं की हा कार्यक्रम आमच्याकडे घ्यावा. मला वाटतं हा कार्यक्रमचं कदाचित काही जणांना माहिती असेल नसेल, होम मिनिस्टर म्हणून स्टार प्रचारक महाराष्ट्रामध्ये क्रांती नाना मळेगावकर यांचं नाव तुम्ही गुगलला सर्च केला तर महिलांसाठी एक उत्कृष्ट वेगळं नेतृत्व
हे आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे, मला वाटतं 2-2 लाखाचे महिलांचे कार्यक्रम होतात. त्यामुळे मला वाटतं आपण सगळेजण भाग्यवान आहात. आजचा कार्यक्रम आयोजन नियोजन आणि सगळ्यांनी खूप चांगला घेतला आहे. मी जास्त बोलत नाही, आता 1-2 मिनिटात संपवतो. पण बोलता बोलता आमची मिसेस बोलली, एक म्हण, तिची चिठ्ठी मी उचलली आणि इकडे घेऊन आलो. त्या चिठ्ठीमध्ये काय तर स्त्री म्हणजे काय वेगळं नसतं, ती सुद्धा एक मनुष्य असते, तिला सुद्धा एक आयुष्य असते. तुडवली तर नागिन असते आणि डिवसली तर वाघीण असते. तान्या बळाची नीज असते, कडाडली तर ती वीज असते. मला एकच दिसते आजच्या जमान्यामध्ये तर डिवोर्सली तर वाघीण असते. हेच एक वातावरण आज जोरदार झालेलं आहे. त्यामुळे महिला जे सांगतात ते पुरुषांनी ऐकलंच पाहिजे. त्यामुळे हा कार्यक्रम मी माझ्या मिसेसने सांगितला, त्यामुळे मी आयोजित केला आणि मला आनंद वाटला की सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य पाहिल्यानंतर मला असं वाटतंय पुढचा कार्यक्रम चेतनभाई चालू होऊ दे. आम्ही पुढाऱ्यांची भाषणं ऐकण्यासाठी लोक थोडी कंटाळत आहेत. हो केसरकर सर, बरोबर ना? त्यामुळे पुढचा कार्यक्रम जोरदार होऊ दे आणि क्रांतीनाना रेडकर यांचं क्रांतीनाना मळेगावकर मला वाटतं येत आहेत, त्यांचं स्वागत करू. केक कापण्याचा कार्यक्रम आपण सगळ्या मध्य भागामध्ये करू आणि त्याच्यानंतर आम्ही खाली बसू आणि कार्यक्रम जोरदार चालू करू. एवढे सांगून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भूमिपुत्र कोकणचा आधार सर्वसामान्यांचा, आदर्श नेतृत्वाचा, यशस्वी कर्तृत्वाचा, विशाल तुमचा आमचा, जनसेवेसाठी सर्वांचा. विशाल पर्व, विशाल पर्व, विशाल पर्व. त्यानंतर आदरणीय संदीपजी देसाई आपणास विनंती करतो. विशाल पर्व वसा जनसेवेचा, विशाल पर्व आदरणीय सुहास देसाई आपणास विशाल पर्व वसा जनसेवेचा, विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा. अभिष्ट शुद्धाला सोहळा संपन्न होत असताना जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आगमन होत आहे श्रेष्ठ क्रांतीनाना मळेगावकर. समीर ठाकूर, पुत्र कोकणचा प्रत्येक महाराष्ट्रात, समीर ठाकूर, प्रत्येक महाराष्ट्रातल्या संदेश देसाई, यशस्वी ओम देसाई, होम मिनिस्टर जनसेवेसाठी सर्वांचा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आगमन होत आहे सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर. विशाल पर्व होम मिनिस्टर रंगमंचावरती ज्यांचं आगमन होत आहे सिनेस्टार सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर. भूमिपुत्र कोकणचा आधार सर्वसामान्यांचा, आदर्श नेतृत्वाचा, आदरणीय यशस्वी क्रांतीनाना मळेगावकर यांचा सन्मान होतो. तुमचा आमचा, जनसेवेसाठी सर्वांचा. आदरणीय क्रांती मळेगावकर यांचा सन्मान विशाल परब साहेबांच्या शुभ हस्ते झालेला आहे. विशाल पर्व, विशाल पर्व, विशाल पर्व वसा जनसेवेचा, विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा. या कार्यक्रमाच्या पर्व वसा जनसेवेचा, विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा. या कार्यक्रमाच्या निमित्तानं विशाल पर्व वसा आगमन झालेलं आहे सिनेस्टार सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर. आगमन झालेलं आहे सिने अभिनेता सिनेस्टार क्रांतीनाना मळेगावकर. आदर्श नेतृत्वाचा, यशस्वी कर्तृत्वाचा, विशाल तुमचा आमचा, जनसेवेसाठी सर्वांचा. विशाल पर्व, विशाल पर्व, विशाल पर्व, विशाल पर्व,
विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा विशाल पर्व वसा जनसेवेचा सोहळा जन्म विशाल पर्व